नमस्कार. मी तुम्हाला कालचा व्हिडिओ दाखवते म्हणजे ना आरत्या लावण्याचा. कारण आज मी आरत्या लावल्या होत्या आणि पुण्याला यायला निघाली होती. तर आरत्या लावून घेतल्या, जेवण वगैरे केलं आणि जेवढ्या आरत्या होत्या तेवढ्या पण खाऊन घेतल्या. नाश्त्यासारखंच होतं. सकाळी लवकर निघालो होतो. 9:30-10ला तर आमचं सगळं आवरून आणि बाहेर होतो आम्ही. पण ना देवाच्या आरत्या म्हटलं नको हे व्हायला, मागे पडायला, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी ना त्या लावून घेतल्या आणि खाऊन घेतल्या. म्हणजे आमच्याकडे त्या लावल्या जातात. म्हणजे आता ही चैत्र पौर्णिमा आहे ना, म्हणजे पौर्णिमेच्या वेळेस. तर निघाल्यानंतर आता बघा चाललो आहोत पुण्याला. तर पुण्याला आलो दीदीकडे. दीदी मात्र घरी नव्हती, दीदी बाहेर गावी गेलेली होती. हा, कपड्यांच्या गड्या. आर्या पण घरी नाही येत. आर्याचे सगळे कपडे आवरून ठेवताय अक्का बघा. तर तुम्ही नेहमी बघता ना आम्हाला डबा कोण देतं. या बघा निर्मला ताई. हा त्यामुळे माझा व्हिडिओ नाही चांगला आहे. खूप छान येतो म्हटलं तुमचा व्हिडिओ. 5 वेळेचं जेवण ते आम्हाला बनवून देताय. आता आम्ही थोडीशी मदत करेल तशी, पण त्यांच्या हाताच्या पुऱ्या एक नंबर लागतात. तुम्ही पण छान बनवताय ना म्हणलं. नाही, त्यांच्या हाताच्या पुऱ्या एक नंबर लागतात. म्हणून त्यांना म्हटलं पुऱ्या पण करून द्या आम्हाला. करून देऊ. तर आता आलोय दीदीकडे आणि सकाळची आवरावरी पण झालेली आहे. आणि इकडे झाली देवपूजा नेहमीची अक्कांची. आणि निर्मलाताई पण आल्या आहे. आणि मी इकडे ना वांगे कट करून ठेवले, तर वांग्याची भाजी मी करणार आहे. सुकी भाजी करायची वांग्याची. हे व्हिडिओ तर छान झाले बाबा. रोजचा स्वयंपाक ना मी आणि अक्कांनी करून घेतला होता. आणि आता मात्र ना आम्हाला डबा बनवायचा होता. डबा म्हणजे आम्ही टिफिन नेतो. आम्ही चाललो आहे काश्मीरला. तर काश्मीरला जाण्यासाठी 2 दिवस ट्रेनमध्ये आम्हाला खाण्यासाठी काही थोडंसं घरचं जेवण म्हटलं असू द्यावं. तर वांग्याची सुकी भाजी, वड्यांची सुकी भाजी आणि पुऱ्या आणि साध्या पोळ्या. सकाळचं जेवण आमचं सगळ्यांचं झालं होतं. सगळं आटोपलं होतं काम. आणि ताईंना म्हटलं थोडं उशिरा या, म्हणजे तुमच्या हातच्या पुऱ्या छान लागतात, तर त्यांना करायला लावणार होती मी. आणि मी मात्र भाज्या म्हटलं करून घेईल. मग मी वांग्याची भाजी टाकली आणि सुकी भाजी करायची होती. अजिबात पाणी न वापरता तेलावर भाजी करायची. म्हणजे ना म्हटलं ती 1.5 दिवस तरी राहील किंवा सकाळचं संध्याकाळचं तरी व्यवस्थित होईल. काल आहे वाटतं सुपरविजन करायला. कशा भाज्या चालल्या आहेत काय आहेत. चला आता वांग्याची भाजी झाली, आता पुऱ्यांची पण तयारी होते. मस्त फोडणीच्या पुऱ्या. तसं वड्यांना लसूण असतो आहे ना. हो आपण टाकतो ना. हो मग कोथिंबीर तर नाही टाकते. हो. वड्यांना भाजीला नसली तरी चालते. कोथिंबीर इतकी टाकतो आम्ही वड्यांना. कोथिंबीर कांदा वडे आणि करायचे. काय करायचं, जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यातच कोथिंबीर येतं वडे करायचे पहिले. काय म्हणताय? फेब्रुवारी महिन्यात वडे फेब्रुवारी महिन्यात करायचे. कोथिंबीर आपले फेब्रुवारीतच झाले. हा लय कोथिंबीर येते. जास्त कोथिंबीर असते, हिरवे लसूण असतो. फोडणी देऊन घेतली, चांगलं खळखळ उकळी आली आणि मग वड्या टाकल्या. आणि हे वडे ना मी माझ्या बहिणीकडे जाऊन केलेले आहेत. तसेच वड्यांची व्हिडिओ पण मी आता जरा घाईगर्दीत आहेत, वेगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे, त्यामुळे थोडंसं वाळवण आपलं लांबलं आहे व्हिडिओचं. बहिणीने मला ह्या वर्षी ना सगळं वाळवण दिलं आहे आणि मी ते सगळं तिघा चौघांना देत असते. तर ह्या त्यातल्याच वड्या आहेत. निर्मलाताईंनी पुऱ्या लाटायला घेतल्या आणि मी एका बाजूला ना तळायला घेतल्या. म्हणजे कसं एकमेकांची मदत झाली ना, तर मग त्यांचंही काम पटकन आटपेल आणि त्यांनाही दुसऱ्या घरी कामं असतात ना. पुऱ्या आधी तळून ठेवू म्हटलं आणि नंतर मग ना त्या कशा गार होतील ना, न्यायला पण म्हणजे 2 दिवसाचा डबा असल्यामुळे ना अशा तळून नेल्या ना तर त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पण पुरतील. तर आता म्हटलं आपण दोघीजणी ना पुऱ्या तळून घेऊ आणि कसं तुम्ही तुमच्या कामाला मोकळ्या म्हटलं. काका असतील काका. अरे गप्पा मारत मारत पुऱ्या तळल्या आणि नंतर ना अशा खाकरा अशा लाटून घेतल्या मी आणि तव्यावर अशा कडक करून घेतल्या. इकडे ना अक्का पापडाची चटणी तयार करताय, म्हणजे आमचा सगळा डबा त्या पण करू लागताय. त्यामुळे तुम्ही त्या शेका, तोपर्यंत मी ना पापडाची चटणी करते, काही शेंगदाण्याची चटणी करते सोबत नेल्या. मी म्हटलं मी आणली गावाहून, पण तरी त्या ऐकत नव्हत्या. मग त्या म्हटलं मी तिळाची तरी करते. खाकरा बघा खूप छान झाल्या आहे. नंतर मग नैनिशा आली, गुरु आला, म्हणजे मग आमचं सगळ्यांचं पटपट आवरून घेतलं आम्ही आणि निघालो आता स्टेशनवर जायला. म्हणजे आम्हाला सोडवायला हे 2 जण आले. हा बघा आमचं गुरु बाळ. पहिलं बघा आम्हाला कोण आलंय. कोण आलंय? गुरु.
लहान होता ना म्हणजे अजून 1 वर्षापूर्वी किती छान हाय म्हणायचा, बाय म्हणायचा. काही बोला ना. काश्मीर टूरला चाललंय तेव्हा माझी मैत्रीण. पण आहेत आपल्यासोबत. बोला मॅडम. आपण चाललो आहोत आज काश्मीर ट्रिपला. सर्वजण 30 जण आहेत आपली ग्रुप ट्रॅव्हलर्समध्ये. तुमचं सर्वांचं स्वागत. आणि तिचे मिस्टर आहेत ना खन्ना सर, दोघं मित्र आहे. म्हणजे आम्ही अगदी फॅमिली रिलेशन. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. उंदीर मामी की जय. नाही, आम्ही याची विना बरोबर गेलो होतो. तिथं परेश म्हणून होता तो. प्रत्येकाला असं म्हणायचं. आम्हाला मामा पहिले म्हणायला पाहिजे म्हणे. तर असं गप्पा मारत आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि 2 दिवस प्रवास आता आम्ही सोबत करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.